भिवंडीमध्ये दुमजली इमारत कोसळून 8 जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू। महाड दुर्घटनेच्या शोध मोहिमेला उलटले 5 दिवस, पण एकाही वाहनाचा सुगावा नाही। आणखी 2 मृतदेह सापडले। आतापर्यंत सापडलेल्या मृतांची संख्या झाली 26। पण हे सतत प्रयोग असे प्रकार होत आहेत ते बघितल्याच्या नंतर गृह खात्यावर अधिक निगराणी ठेवणाऱ्या व्यक्तीची आवश्यकता। गृह खात्यावर लक्ष ठेवण्यासाठी अधिक सक्षम माणसाची गरज, शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा। परभणीमध्ये आयसिसशी संबंधित असल्याच्या संशयावरून आणखी एक जण ताब्यात, शेख इक्बाल कबीर अहमद एटीएसच्या जाळ्यात। सांगलीच्या मिरजमध्ये बलात्कार पीडित महिलेची आत्महत्या अगोदर भिंतीवर लिहिलं आरोपीचं नाव। आणि ऑलिम्पिकमध्ये भारताची दुसऱ्या दिवशी निराशाजनक सुरुवात, भारतीय नेमबाज हिना सिद्धू 10 मीटर एअर पिस्टलमध्ये पात्रता फेरीत झाली गारद। नमस्कार, मी सुप्रिया। जागर बळीराजामध्ये आपलं स्वागत। जागर पाण्याचा या धर्तीवरच आयबीएन लोकमतनं शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी जागर बळीराजाचा हे स्पेशल कॅम्पेन आम्ही सुरू केलं। पाहूयात आपण त्यासंबंधीच्या काही महत्त्वाच्या बातम्या। गायरानधारक शेतकऱ्यांना दुष्काळ मदत किंवा अतिवृष्टीची नुकसान भरपाई असा कुठलाच फायदा मिळत नाहीये, कारण 7 बाऱ्यावर त्यांचं नावच लागलेलं नाहीये। राज्यातले हजारो गायरानधारक शेतकरी हक्काची शेती आपल्या नावावर करून घेण्यासाठी गेली 35 वर्ष संघर्ष करतात। मात्र सरकार दरबारी बळीराजाच्या या मागणीची साधी दखलही घेतली जात नाहीये। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। हे आहेत नांदेड जिल्ह्यातील कोलंबी गावचे शेतकरी धोंडीबा आयडके। गावातल्याच डोंगरावर त्यांची 2 एकर गायरान जमीन आहे। 1979 साली भूमिहीनांना गायरान जमिनी देण्याचा कायदा झाला। त्याच कायद्याच्या आधारे धोंडीबा आयडकेंना ही 2 एकर कोरडवाहू जमीन मिळाली आहे। गेल्या 37 वर्षांपासून ते ही जमीन कसतात, पण आजही ही जमीन त्यांच्या नावावर होऊ शकलेली नाही। 7 बाऱ्यावर नाव लागावं यासाठी तलाठ्यापासून ते विभागीय कार्यालयापर्यंत सगळ्या शासकीय कार्यालयाचे उमरे झिजवून ते थकलेत, पण फायदा काहीच झाला नाही। 81 पासून धरून हात खाता, पण आमची जे तलाठी असतात, गिरदावर असतात, ते तलाठी आणि गिरदावर साहेबाला आम्ही म्हणल्या बाबा हे रान आम्ही धरले, आम्ही वाहून खायले, आमच्या लेकराबाळाचा निर्वाह चालवाल्या, म्हणून तलाठी साहेबाकडे गेल्या, गिरदावर साहेबाकडे गेल्या, तहसीलदाराकडे गेल्या, त्यानंतर आमच्याकडे आदेश आले नाहीत आणि आम्ही त्या शासनाच्या रानाचा काहीच करू शकत नाही। एकट्या नांदेड जिल्ह्यात 1990 पूर्वीच्या गायरानधारक शेतकऱ्यांची संख्या 4634च्या घरात आहे। या सर्व शेतकऱ्यांनी 1990च्या पूर्वीचे नोंदीचे पुरावे देखील सरकार दरबारी सादर केले, पण अजूनही हक्काची जमीन काही केल्या त्यांच्या नावावर होत नाहीये। आता खऱ्या अर्थानं नव्यानं अतिक्रमण नाहीत, 1990च्याच पूर्वीचे अतिक्रमण आहेत, पण त्या कायद्यांचा आधार घेऊन, त्या शासनाचा निर्णयाचा आधार घेऊन आजपर्यंत जमीन हे भूमिहीनांच्या नावे व्हावं असं सरकारकडे यांची प्रस्ताव आपण मुख्यमंत्री, महसूल मंत्री, कलेक्टर, विभागीय आयुक्त आणि तहसीलदार यांचे पूर्ण जुने पुरावे काय आहेत हे घेऊन आपण ते दाखल केलेले आहे। परंतु आज तागायत यांच्या नावाने ही जमीन झालेली नाही। जमीन नावानं झालं नसल्यामुळे यांच्या शेतांमध्ये झालेली जी नुकसान आहे ते त्यांच्या नावे होत नाही आणि त्यांच्यामुळे यांना कुठले पीक विम्याचे हे घेता येत नाही। जमीन खडकाळ असूनही या गायरानधारकांनी मेहनतीच्या जोरावर शेती फुलवली, दुष्काळात नुकसानही सोसलं, पुन्हा कर्ज काढून शेती केली, पण 7 बाऱ्यावर काही त्यांचं नाव लागत नाहीये। याचं उत्तर अर्थातच दप्तर दिरंगाई। बरं, हे गायरानधारक संघटित नसल्यानं प्रशासनही त्यांची मागणी गांभीर्यानं घेत नाही। म्हणूनच आता ही बातमी बघून तरी शासन या गायरान जमीनधारकांना न्याय मिळवून देईल का हेच बघावं लागेल। मुजीब शेख, आयबीएन लोकमत, नांदेड। इंदापूर तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी तेल्या रोगाच्या विळख्यात सापडलाय। या रोगाच्या प्रादुर्भावानं डाळिंब उत्पादनामध्ये घट होऊन उत्पादन खर्चामध्ये दुपटीनं वाढ झाली आहे। या रोगानं तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी आता हवालदिल झालाय। पाहूयात त्याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट। इंदापूर तालुक्यातील 30,000 एकरापेक्षा जास्त क्षेत्र हे डाळिंब लागवडीखाली आहे। डाळिंबाला इतर पिकांच्या तुलनेत चांगला दर मिळत असल्यानं मोठ्या प्रमाणात इथं डाळिंबाची लागवड झाली आहे। मात्र अलीकडच्या काही वर्षात बदलत्या हवामानामुळे या पिकावर तेल्या आणि मर नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागलाय। त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय।
डाळिंब हे पीक मागच्या 2 ते 3 वर्षापर्यंत शेतकऱ्यासाठी अतिशय वरदान ठरलेलं पीक होतं, परंतु आता या 2 वर्षापासून तेल्या रोग आणि मरीचा प्रादुर्भाव असल्यामुळे शेतकऱ्याचं बरंच आर्थिक नुकसान होत आहे। डाळिंब पीक आणण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो, त्यात या रोगानं उत्पादनात घट झाली असून उत्पादन खर्च मात्र वाढलाय। त्यामुळे डाळिंबाचं उत्पादन निम्म्यावर आलंय। असं असलं तरीही बाजारात मात्र डाळिंबाला पुरेसा दर मिळालेला नाही। त्यातच व्यापाऱ्यांच्या हातचलाखीमुळे डाळिंब उत्पादक शेतकरी पुरता अडचणीत सापडलाय। अशा परिस्थितीमध्ये माल कमी निघतो आणि तो माल आम्ही मार्केटला घेऊन गेल्यानंतर तिथं मार्केटमध्ये प्रतवारीमध्ये जो मालाची प्रतवारी कमी माल असतो त्याचा दर ज्यादा काढला जातो आणि जो मालाची प्रतवारी जास्त आहे, ज्या प्रतवारीचा माल जास्त आहे त्याचा दर कमी काढला जातो, त्यामुळे पर्यायाने आम्हाला त्याचं नुकसान होतंय। तेल्या रोगाच्या निर्मूलनासाठी किंवा त्याला अटकाव करण्यासाठी शासकीय पातळीवर कोणतीही ठोस उपाययोजना राबवली गेलेली नाही। दुसरीकडे डाळिंबाच्या पिकाचा हंगाम हा 6 महिन्यांचा असला तरीही त्याला विमा संरक्षण मात्र 3 महिन्यांचंच आहे। अशात या धोरणातही बदल होणं गरजेचं आहे, अन्यथा डाळिंब उत्पादक शेतकरी डाळिंब बागा संपवून टाकण्यास वेळ लागणार नाही। मधुकर गलांडे, IBN लोकमत, इंदापूर। आता बातमी आहे पुण्याची। राज्यामध्ये शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनींमध्ये झपाट्याने घट होतीये। अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे शेत जमिनींचा वापर हा इतर कामांसाठीच होऊ लागलाय। पाहूयात IBN लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट। शेतीसाठी वापरात असलेली शेत जमीन ही झपाट्याने कमी होतीये। वाढतं शहरीकरण, औद्योगिकरण आणि इतर अनेक कारणांमुळे शेतीसाठीच्या जमिनीचा वापर कमी होताना दिसतोय। त्यात कमी उत्पन्न देणाऱ्या शेत जमिनीच्या विक्रीतून मोठी किंमत मिळते आणि त्यामुळे शेत जमिनीची विक्री करण्याकडे मोठा कल वाढलेला दिसतोय। जिथं शहरीकरण झालं, जिथं औद्योगिकरण झालं, तिथं शेत जमिनीवरती आक्रमण झालं किंवा जिथं मूलभूत सोयीचा विकास झाला, विमानतळ असेल काही असेल ज्या नावावरती, ते शेत जमिनीच्या मार्ग ठरल्या। पहिला जिथं उद्योगाचं केंद्रीकरण झालं, नोकऱ्याचं, तिथं जमिनी गेल्या। जमिनीच्या आभाळाला भिडलेले भाव असतील किंवा वाढतं शहरीकरण असेल, औद्योगिकरण असेल, या सगळ्यामध्ये जमिनीची किंमत ही सोन्यापेक्षा जास्त झाली आणि त्याचमुळे पर्यायानं जिथे एकेकाळी शेती कसली जात होती ती जमीन शेतीपासून बाजूला जाऊन शहरीकरणाच्या कचाट्यात अडकली। राष्ट्रीय पातळीवरील सर्व्हेनुसार देशातली रोज 1% शेतीखालची जमीन कमी होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे, तर महाराष्ट्रात हे प्रमाण 4 ते 8% आहे, ज्यामध्ये औद्योगिकरण, पायाभूत सुविधा यासाठी होणाऱ्या भूसंपादनाचा सुद्धा समावेश आहे। एकट्या पुणे जिल्ह्यातल्या शेतीचा गेल्या 15 वर्षातला वापर 10% कमी झालाय। ही बाब जास्त चिंताजनक आहे। 1% वर्षाला जमिनी जात असते असं म्हणतात। त्याचा एक मोठा हा जनरल टर्म आहे बरं का। आता महाराष्ट्रापुरतं असं म्हणतात की 4 ते 8.6% जमीन ही शहरीकरणाला चाललेली आहे असं म्हणतात आणि साधारणपणे 91 ते 2011-12चा आकडा जो आहे तो 2,08,000 हेक्टर हा शेत जमीन ही पूर्ण त्या उद्योगाला गेलेली, उद्योगाला म्हणा किंवा इतर सोयीला म्हणा पण गेलेली आहे। एकूणच शहरीकरण आणि औद्योगिकरण ही शेतीवर आलेली गंडांतरं आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी असलेल्या भागात शहरीकरण, औद्योगिकरण झाल्यानं बागायती शेतीचा ऱ्हास होतोय। ही आपल्या कृषीप्रधान देशासाठी धोक्याची घंटा आहे। वैभव सोनवणे, IBN लोकमत, पुणे। यानंतर आपण जागर बळीराजाचा मध्ये घेतो एक छोटासा ब्रेक। तुम्ही पहा फक्त IBN लोकमत। ब्रेकनंतर आपलं स्वागत। वाशिम जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत नेटशेडमध्ये मिरचीचं पीक घ्यायला आता सुरुवात केली आहे। ठसका देणाऱ्या या मिरचीनं शेतकऱ्याला आर्थिक आधार दिला असून त्या माध्यमातून त्याला लाखोंचं उत्पन्न मिळणार आहे। वाशिम जिल्ह्यातल्या वाळकी मांजरे गावातले हे दत्ता वाळके। दत्ता वाळकेंना अवघ्या अर्धा एकरातल्या मिरचीच्या पिकानं आर्थिक स्थैर्य दिलंय। दत्ता वाळके यांनी अर्ध्या एकरावर नेटशेड उभारून त्यामध्ये मिरचीची 7,000 रोपं लावली। कृषी अधिकाऱ्याच्या माध्यमातून एक शेडनेटची त्यांनी चांगली योग्य सल्ला दिली। ती शेडनेट त्यांना उभारणी करून दिली, त्याच्यामध्ये आज भाजीपाला पिकं चांगल्या पद्धतीने घेता येऊन राहिले। आज मिरची पीक आपलं शेडनेटमध्ये साधारण खूप चांगलं आलेलं आहे।
दत्ता वाळके यांच्या शेतातून दररोज 50 किलो मिरचीची तोडणी होते। बाजारात मिरचीला 80 ते 120 रुपये भाव मिळतोय। मंडीमध्ये आपण जे विकायला नेतो तर मंडीमध्ये 80 रुपये, 100 रुपये, 110 रुपये असा दर मिळून राहिला त्याच्यामध्ये आपल्याला। तर रोज 50 किलो मिरची मंडीमध्ये आपण विकायसाठी नेतो। कधी काळी आदबट्ट्यातली शेती करणाऱ्या दत्ता वाळके यांना शेडनेटने चांगलाच आधार दिलाय। पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक शेतीकडे वळल्यामुळे वाळके कुटुंबियांची आर्थिक स्थिती पालटली आहे। लय समाधान आहे आमचं, इथून पुढे बी लय चांगलं होईल। आता आमचे मुलांना आता लय चांगलं केलेलं आहे, नाही तर पहिल्यांदा आमच्या कोरडवाची शेती होती, आता आमचे मुलं चांगले निघले। काळ बदलला तशी परिस्थिती बदलली। दत्ता वाळकेंनी शेतीची पद्धत बदलून स्वतःही स्मार्ट झाल्याचं दाखवून दिलंय। मनोज जयस्वाल, IBN लोकमत, वाशिम। खरं तर वाशिम जिल्हा म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं विदारक चित्र। मात्र फाळेगावच्या शेतकऱ्यांनी यावर मात केली आहे। त्यांनी शेतकरी मंडळ स्थापन करून धवल क्रांती केली आहे। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। वाशिम शहरापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर असलेलं हे फाळेगाव। शेती हा या गावचा मुख्य व्यवसाय। कमी पावसामुळे शेतीचा भरवसा नाही आणि त्यामुळे शेतकरी नेहमीच संकटात असतो। मात्र या गावातल्या काही शेतकऱ्यांनी एक शेतकरी मंडळ स्थापन केलं आणि या शेतकऱ्यांचं जीवन बदलून गेलं। नाबार्डच्या माध्यमातून या शेतकरी मंडळाने दूध संकलन युनिट उभं केलं आणि दुधाचा व्यवसाय सुरू केला। ज्या धर्तीवर अमूल 39 किंवा 38 रुपये जर 6 झिरो फॅटला देतं तर आपण का नाही देऊ शकत, या उद्देशाने आम्ही एक प्रक्रिया युनिट स्थापन केला इथं। आणि सध्या जरी आमचं नवीन काम असेल, भविष्यात जास्तीत जास्त भाव शेतकऱ्याला कसा देता येईल हा आमचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे। या युनिटमध्ये 400 लिटर दूध सध्या संकलित केलं जातं आणि त्या दुधाचं पॅकिंग करून त्याची विक्री केली जाते। यातून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळतंय। 12 शेतकऱ्यांनी मिळून सुरू केलेल्या या गटात आता 35 शेतकरी आहेत। आमच्या गावातनी बचत गट तयार करून दूध डेअरी तयार केलेली आहे, सुरू केलेली आहे। त्या दूध डेअरीमुळे गावातील शेतकऱ्याचा पण बराच फायदा झालेला आहे आणि वैयक्तिक पण चांगला, माझा पण स्वतःचा चांगला झालेला आहे। शेतकऱ्यांनीही दूध व्यवसाय किंवा इतर कोणत्याही शेतीपूरक व्यवसायाची कास धरली तर शेतकऱ्याला नक्कीच अच्छे दिन आल्याशिवाय राहणार नाहीत। मनोज जयस्वाल, IBN लोकमत, वाशिम। यानंतर इथे आपण घेतोय अजून एक छोटासा ब्रेक। तुम्ही पहा फक्त IBN लोकमत। ब्रेकनंतर आपलं स्वागत। काही दिवसांपूर्वी भारत पाक सीमेवर ज्यावेळी तणाव होता तेव्हा नांदेडच्या एका शेतकऱ्यानं त्याच्या शेतातली केळी थेट पाकिस्तानामध्ये निर्यात करण्याचं धाडस केलं। त्याच्या या प्रयत्नाला चांगलं यशही मिळालंय। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानामध्ये केळी पाठवून हा शेतकरी महिन्याला 2 लाख रुपये कमवतोय। तर परिसरातील इतर शेतकऱ्यांचाही माल निर्यात व्हावा यासाठी त्यानं एक छोटी कंपनी देखील स्थापन केली आहे। पाहूयात नांदेड जिल्ह्यातल्या निलेश देशमुख या शेतकऱ्याची ही यशोगाथा। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर हा तसा बागायतदार तालुका। ऊस आणि केळी या नगदी पिकांवर इथल्या शेतकऱ्यांचा भर असतो। इतर शेतकऱ्यांप्रमाणे निलेश देशमुख हे देखील केळीचं पीक घ्यायचे, पण स्थानिक बाजारपेठेत त्यांना म्हणावा तसा भाव मिळत नसे। म्हणून मग त्यांनी हीच केळी प्रक्रिया करून थेट पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या ठिकाणी निर्यात करण्याचा निर्णय घेतला। पण मुंबई किंवा इतर शहरातून माल निर्यात करण्याचा खर्च त्यांना परवडणारा नव्हता। तरीही हार न मानता त्यांनी थेट जम्मू काश्मीर मार्गे पाकिस्तानात केळी पाठवण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी देखील झाला। 2009 मध्ये साधारणतः अशी एक संकल्पना सुरुवात केली की आपला माल हा बाहेर देशामध्ये कसा एक्सपोर्ट होईल। त्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की ही जी आपली बॉर्डर आहे पाकिस्तान पासून, जे पाकिस्तान अफगाणिस्तान या भागामध्ये जे दळणवळण होते त्यातून साधारणतः तिकडे केळाची डिमांड किंवा तिथली माहिती घेतली असता असं लक्षात आलं की प्रचंड प्रमाणात केळीची मागणी तिथं आहे किंवा क्वालिटीला डिमांड आहे। केळी निर्यातीला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर निलेश देशमुख यांनी अर्धापूरमध्येच शंभूनाथ ट्रेडर्स नावाने एक छोटी कंपनी काढली। अर्धापूरमध्येच त्यांनी केळीवर प्रक्रिया करणारं छोटंसं युनिट टाकलं।
याच युनिटमधून वर्षाकाठी तब्बल 4000 कंटेनर केळी निर्यात केली जाते। वर्षाकाठी त्यांची आर्थिक उलाढाल आता 60 ते 70 कोटींच्या घरात पोहोचली आहे। साधारणतः 7 ते 70 करोडच्या घरामध्ये आमची उलाढाल वार्षिक होते। तसं ऑडिटेड बॅलन्स शीट आहेत आमच्याकडे। आणि विषय नफा तोट्याचा झाला तर यामध्ये कच्चं काम असल्यामुळे प्रचंड तूट आहे। पैसे कधी रिस्की पैसे कधी कुठल्या पार्टीकडे अडकू शकतात। त्यामुळे साधारणतः एक 20 ते 25 लाख 10 ते 20 लाख रुपयाचा नफा निश्चित आम्ही कमवून निघतो वर्षाकाठी। केळी निर्यातीच्या या उद्योगाचा आता इतर शेतकऱ्यांनाही फायदा होतोय। आता या 2 वर्षात चांगला व्यापार झाला, म्हणजे कॅरेट कटिंग आणि कोल्ड स्टोरेज आल्यामुळे। आधी एकदम म्हणजे काही खरंच नव्हतं खरं, पण आज व्यापारामध्ये सुधार आल्यामुळे केळी शेती करण्यातही मजा आली आणि 4 पैसे आगाऊ पण मिळाले आणि टाइमली पेमेंटही येईल। शेतकऱ्याला याच्यापासून जास्तीत जास्त फायदा होऊ लागला। क्विंटल मागे 200 रुपयाचा फायदा होऊ लागला। 200 रुपयाचा फायद्यामुळे जास्त शेतकरी इकडे वळले। साधारणतः जवळपास 2 लाख रुपये यायचे हजारी झाडाचे, तर लोकलचे 1.5 लाख यायचे। देशमुख यांच्या या निर्यात केंद्रातून मराठवाडा, विदर्भ आणि आंध्र प्रदेशातील केळी उत्पादक शेतकरी आपला माल परदेशी पाठवत आहेत। भारत आणि पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या कारणावरून कटुता वाढत असताना अर्धापूरच्या या केळीने मात्र या 2 देशाच्या संबंधामध्ये गोडवा निर्माण केलाय। गिरीश चलिंद्रवारसह मुजीब शेख, IBN लोकमत, अर्धापूर, नांदेड। जागर बळीराजाचा मध्ये आपण इथेच थांबतोय, पण थोड्याच वेळात पहा सिटी प्राईम विशाल परदेशी सोबत।